नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. हत्तरगी येथे श्री हरिकाका मठात गोकुळ अष्टमी निमित्त 4 सप्टेंबर रोजी आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा, विविध कार्यक्रमांचे आयोजन, 60,000ची बक्षिसे. हत्तरगी येथील श्री हरिकाका गोसावी भागवत मठात गोकुळ अष्टमी निमित्त 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धा भजनी मंडळ संघाने सहभागी व्हावं असं आवाहन पीठाधीश डॉक्टर आनंद गोसावी महाराज यांनी केलं. श्रीकृष्ण जयंती उत्सवानिमित्त 4 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता स्वर्धा पटवर्धन हरिदास सांगली यांचा श्रीकृष्ण जन्म सोहळा नारदीय कीर्तन होणार आहे. 5 सप्टेंबर रोजी पारायण, प्रवचन व भजन यासह सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांची भक्ती संगीत गायन सेवा यासह विविध सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मान तालुका शाहूवाडी येथून आनंद पायी दिंडीचं हत्तरगी येथे आगमन होणार आहे. 6 सप्टेंबर रोजी दुपारी विविध आध्यात्मिक कार्यक्रम, गोपाळकाला व महाप्रसाद वाटप होणार आहे. हत्तरगी येथील पुरातन श्री हरिकाका गोसावी भागवत मठात दिनांक 4, 5, 6 सप्टेंबर रोजी 3 दिवस गोकुळ अष्टमी उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं 21,001 रुपये रोख बक्षीस व मानचिन्ह आहे. द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय क्रमांक 10,000 अशी तर उत्तेजनार्थ पारितोषिक एकूण 14,000ची बक्षिसे आहेत. तसेच आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धा सहभागी संघांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेचं हे 6वं वर्ष आहे. आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत सहभागी संघांना सादरीकरणास 18 मिनिटे वेळ असेल. या वेळेत किमान 2 अभंग, 1 गवळण सादर करावी. या रचना संत रचितच म्हणजे गाथ्यामधील असाव्यात. सादरीकरण अभंग रचना मराठी व कानडी भाषेत असावीत. इच्छुक संघांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत आपली नावे श्री हरी मंदिर हत्तरगी, जिल्हा बेळगाव येथे नोंदवावी असं आवाहन संयोजकांनी केलं आहे. हरकापूरगड येथील सिद्धेश्वर मंदिर समोर रुद्राक्ष वृक्ष रोपाची लागवड. श्रावण मासाचं औचित्य साधून सिद्धेश्वर मंदिर समोर रुद्राक्ष वृक्षाचं रोपण संगम साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या अमृतहस्ते नुकतंच करण्यात आलं. हा कार्यक्रम लोकसेवा फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलताना संगम साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले की समाजातील प्रत्येक व्यक्तीनं निसर्गाचं संतुलन राखलं पाहिजे. झाडे असतील तर जीवन जगण्यासाठी लागणारा प्राणवायू भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे उत्तम आरोग्य राहतं. आज श्रावण मासानिमित्त रुद्राक्ष वृक्षारोपण करण्यात आलं. हे विशेष कार्य आहे. या वृक्षामुळे आध्यात्मिक उन्नती होते, नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेची लहर पसरते, असं मौलिक विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी हैबती वाघमोडे यांच्या हस्ते रुद्राक्ष वृक्षाचं विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थितांचं स्वागत पुंडलिक कुंडेकर यांनी केलं तर प्रास्ताविक प्रकाश मगदुम यांनी केलं. या प्रसंगी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पुंडलिक कुंडेकर यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सुभेदार मेजर पांडुरंग बोरे, पांडुरंग भोसले, सुधाकर माने, शेलार, काशीनाथ शेलार, तानाजी शेंडे, लक्ष्मण केळवेकर, चंद्रकांत शेंडे, बाबासाहेब बोरे, प्रवीण मगदुम आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. संकेश्वरहून DBC लाईव्ह न्यूज करिता रिपोर्टर पांडुरंग पाटील. 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून गडिंग्लज तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन मार्फत गुन्हेगली येथे कॅमेऱ्याची विविधता पूजन मारुती चव्हाण यांच्या हस्ते कॅमेराला पुष्पहार घालून पूजन केलं. तर छोटू सिंग साळुंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवलं. यावेळी रमेश मगदुम, नितेश पवार, बाळासाहेब पाटील यांनी फोटोग्राफी दिनाचं महत्त्व विशद केलं. जगभर जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. इतिहास व मानवी जीवनातील त्याचं महत्त्व याच दरम्यान अधोरेखित केलं जातं. या दिवशी सुंदर आठवणी कॅप्चर करणाऱ्या आणि जगाला वेगवेगळे पाहणाऱ्या सर्व छायाचित्रकारांना हा दिवस समर्पित आहे. 1837 साली फ्रान्सचे लुई डॅगेर व जोसेफ नाईस सफोरे यांनी ड्रगे डेटाईप ही छायाचित्र वाहिनी पाहिली, यशस्वी पद्धत केली. यावेळी याचा शोध लिफ्रान्स सरकारने 19 ऑगस्ट 1839 या दिवशी या कॅमेऱ्याचं पेटंटला मान्यता देऊन ते फ्रान्स सरकारने विकत घेतलं व सर्वसामान्यांसाठी
यावेळी हे खुले केलं. या ऐतिहासिक दिवसाच्या आठवणीसाठी 19 ऑगस्ट हा दिवस जगभरात फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाला गडिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील मारुती चव्हाण, छोटू सिंग साळुंके, नागेश कागे, रमेश मगदुम, सतीश पाटोळे, शिवाजी पाटील, युवराज पाटील, नंदकुमार शेटके, इम्रान ढलाईत, शालुबाना डिसोजा, सदानंद पाटील, चंद्रकांत नाईक, शरद मोरे, वैभव देसाई इत्यादी फोटोग्राफर्स यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक सतीश पाटोळे यांनी केलं तर वैभव देसाई यांनी आभार मानले. कलियुगामध्ये जीवनमूल्ये जपणे आव्हानात्मक, भगवानगिरी महाराजांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानाच्या या धावपळीच्या युगात संस्कार मूल्ये कुठंतरी हरवत चालली आहे. ही संस्कार मूल्ये जपली पाहिजे आणि अंगीकारली पाहिजे, तरच आपण जगण्याला काही अर्थ आहे असं राहणार आहे. तरच आपल्या जगण्याला काही अर्थ राहणार आहे. संस्कार हे विकत घेता येत नाही, स्वतः आपल्यामध्ये निर्माण करावे लागतात. त्यासाठी या मूल्यांची जपणूक करणं म्हणजे माणूस हा संस्कारक्षम बनला पाहिजे, असं मत रामनाथगिरी मठ नूलचे भगवानगिरी महाराज यांनी व्यक्त केलं. ते संस्कार सभा या वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. शुभारंभ कार्यक्रम मुरुसिद्धेश्वर मंदिर, शेंद्री रोड येथे पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवाहर घुगरे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं तर विजयकुमार घुगरे यांनी प्रास्ताविकामध्ये संस्कार सभा म्हणजे नेमकं काय याचा उद्देश स्पष्ट केला. आपण सर्वजण संस्कारक्षम आहोत, पण या सध्याच्या धावत्या युगामध्ये आपले संस्कार कुठेतरी हरवत आहेत. याची जपणूक करायची आणि ती शास्त्रशुद्धरित्या वेगवेगळ्या मार्गाने आपण कशी अंगीकारली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती दिली. नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांनी भारतीय संस्कृती आणि आपण याविषयी माहिती सांगितली. तर माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व संस्काराचं वर्ग मर्यादित न राहता याची व्याप्ती वाढवती शहर नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ बन्ने, गिरीश कुलकर्णी, महादेव मोठी, लक्ष्मण पवार, दिलीप चित्तूरकर, राजेंद्र कोवाडे, राजेंद्र हत्ती, संतोष बेळगुंद्री, विकास बेळगुंद्री, महेश कोले यासह साधक साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने देशातील सर्वच व्यावसायिक संघांना 12, 15 आणि 18 वर्षाखालील संघ सक्तीचे केले आहे. या धर्तीवर युनायटेड तर्फे ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून असे संघ तयार करण्यात येत आहेत. यातील 12 वर्षाखालील 20 खेळाडूंचा साई एज्युकेशन ग्रुपचे विश्वस्त तुषार पाटील, युवा उद्योजक आदित्य रेडेकर, संघर्ष ग्रुपचे अशोक कुरबेटी, नवज्योतचे अध्यक्ष संतोष मांगले यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आलं. MR हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खेळाडू, पालक उपस्थित होते. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे संचालक प्रशांत दड्डीकर यांनी स्वागत केलं. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात 12 वर्षाखालील डेव्हलपमेंटची स्क्वॉडची अंतर्गत सुविधांची माहिती दिली. यावेळी श्रीराज सरदेसाई, आयान पटेल, कार्तिक चव्हाण यासह 20 नवोदित खेळाडूंना सरावासाठी प्रत्येकी 2 किट, पाण्याची बॉटल असं क्रीडा साहित्य वाटप करण्यात आलं. उद्योजक आदित्य रेडेकर म्हणाले, प्रतिभावान नवोदित फुटबॉलपटूंच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा खेळाडूंनी लाभ उठवावा. खेळाबरोबरच संघभावना, लढण्याची वृत्ती, शिस्त अशी जीवन कौशल्ये विकसित करावी. त्यावेळी आनंद पाटील, विजय रेडेकर, तानाजी देवेकर, सौरभ जाधव, ओमकार सुतार, प्रसाद पवार, आदर्श दळवी, पार्थ मेत्री यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. ऋषिकेश भोसले यांनी शेवटी आभार मानले. 5 वर्षाची योजना 12 वर्षाखालील खेळाडूसाठी हा डेव्हलपमेंट स्क्वॉड ही संकल्पना राबवली जात आहे. या खेळाडूंना दर्जेदार किट, अत्याधुनिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या नवोदित खेळाडूंना परराज्यातील नामवंत अकादमीत मित्रत्वाचे सामने करण्याची संधी मिळेल. या खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळविण्याचे नियोजन आहे. सलग 5 वर्ष या सुविधा खेळाडूंना पुरवल्या जातील. यातील खेळाडूंना विविध अकादमीच्या निवड चाचणीतून शिष्यवृत्ती मिळवत शिक्षणासह प्रशिक्षणाचीही प्रोत्साहनाची धोरणे राहणार आहेत. उमेदच्या माध्यमातून शिवकन्या महिला ग्रामसंघाची वाटचाल प्रेरणादायी, संग्रामसिंह कुपेकर यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान, जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती गडिंग्लजच्या वतीनं उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये महिलांचं संघटन करणं, महिला बचत गटाची स्थापना करणं, या माध्यमातून महिलांना स्वावलंबी उभारू देणे यासाठी उमेदच्या माध्यमातून राज्य शासन काम करत आहे. या माध्यमातूनच शिवकन्या महिला ग्राम संघ नेसरीची स्थापना झाली व त्याचं कार्य प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन नेसरी तालुका गडिंग्लज येथील शिवकन्या महिला ग्रामसभेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संग्रामसिंह कुपेकर यांनी केलं. यावेळी गडिंग्लज पंचायत समितीच्या सभापती प्रतिभाताई चव्हाण, उपसभापती अमर हिरडुगी, समिती सदस्य प्रभावती बागी, मल्लिकार्जुन तेली, सुरेशराव देसाई, प्रताप पाटील, संदीप शिंदे, राजेंद्र यादव, उमेदचे प्रमुख महादेव गुरव, हेब्बाळ सरपंच श्रद्धा नलवडे,
प्राजक्ता सावंत, शिवकन्या ग्रामसभेचे अध्यक्ष मलप्रभा जामुने, सचिव रंजना पाटील, कोषाध्यक्ष दीपा पाटील, व्यवस्थापक अंजुम नुलकर, रुपाली लोकरे, अश्विनी नाईक, प्रभावती यादव यांच्यासह शिवकन्या ग्रामीण महिला संघाची महिला बचत गटाच्या महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.